मित्रांनो, तुम्हाला पहिलं मराठी वृत्तपत्र कधी, केव्हा, कोणी आणि कसे सुरू केले हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणजेच विद्वान प्राध्यापक व पुरातत्व संशोधक मानले जाते. बाळशास्त्रींचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथे झाला. मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले आणि याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर हे मुळात अतिशय कुशाग्र, उच्च गुणवत्ता असलेले व्यक्तिमत्व होते. ब्रिटिशांचे भारतात आगमन झाले होते. त्यानंतर 29 जानेवारी 1780 रोजी पश्चिम बंगालमध्ये बेंगॉल गॅझेट नावाचे साप्ताहिक सुरू करण्यात आले. आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे याची जाणीव हळूहळू भारतीयांना होऊ लागली. त्यानंतर बेंगॉल गॅझेटच्या अर्ध्या दशकाने म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. जांभेकर यांना आपण दर्पणकार म्हणून ओळखतो. ब्रिटिश कालखंडात इंग्रजांच्या विरोधात लिखाण करण्यास मनाई होती. अशा परिस्थितीतही जांभेकर यांनी दर्पणच्या संपादक पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यावेळी दर्पण हा अंक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रकाशित व्हायचा. एक इंग्रजी आणि एक मराठी असे 2 स्तंभ या वृत्तपत्रात असत. मराठी जनतेला देशात काय सुरू आहे हे समजावे म्हणून स्तंभ मराठीत लिहिला जायचा, तर वृत्तपत्रात काय लिहिले आहे हे ब्रिटिशांना समजावे म्हणून दुसरा स्तंभ इंग्रजीत लिहिला जायचा. इंग्रजी सत्तेचे कायम लक्ष असूनही तब्बल 8.5 वर्षे दर्पण हे वृत्तपत्र चालले. त्याचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला होता. बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्राला पहिले वृत्तपत्र देऊन वैचारिक अभिसरणाची पेरणी केली. त्यांच्यानंतर वृत्तपत्र हे वैचारिक क्रांतीचे महत्वाचे साधन बनले. जांभेकर हे एक अतिशय हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा चांगल्या अवगत होत्या. शिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. भूगोल, विज्ञान, गणित अशा विषयात ते पारंगत होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोध निबंध प्रसिद्ध झालेले ते पहिले भारतीय आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वास म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त मी संकेत बोंद्रे ANN न्यूज कडून त्यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच भारतातील संपूर्ण मराठी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.